वहीमुळे त्याचं शिक्षण सुरू राहू शकतं। आणि गेल्या 20 वर्षापासून परतूर मध्ये अशीच 200 नव्हे तर हजारो स्वप्न जपणारी एक संस्था निस्वार्थपणे काम करत आहे आणि तिचं नाव आहे कर्तव्य फाउंडेशन। आज मी तुम्हाला अशाच एका संस्थेबद्दल सांगणार आहे जी गेल्या 20 वर्षापासून कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजासाठी काम करत आहे। या संस्थेमार्फत दरवर्षी आत्मग्रस्त शेतकरी, पाल्य, अनाथ विद्यार्थी, विधवा महिलांची मुलं, दिव्यांग विद्यार्थी अशा शेकडो गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य मोफत दिलं जातं। आणि या संस्थेची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इथे जात नाही, धर्म नाही, शिफारस नाही, ओळख नाही, फक्त ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत मदत पोहोचली जाते। या संस्थेचे अध्यक्ष श्याम बाबूराव वाडेकर, ज्यांचं मूळ गाव डोलारा, तालुका परतूर आहे आणि हे सध्या बर्लिन, जर्मनी येथे वास्तव्यास आहे। त्यांच्यासोबत त्यांचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील मित्र संदीप सतपाल, विश्वास त्रिकुटकर, महेश सायकार यांच्या पुढाकारातून ही योजना 2007 साली सुरू झाली। आज या योजनेचा लाभ फक्त परतूर मंठा तालुक्यातच नाही तर जालना आणि परभणी जिल्ह्यातील तालुक्यात अनेक गरजू विद्यार्थ्यांना मिळत आहे। आणि 29 जून 2026 रोजी हॉटेल कृष्णमोती परतूर येथे या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पुस्तक, वह्या, कंपास, पेन आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचा संपूर्ण संच वितरित करण्यात आला। उपस्थित सर्व मान्यवरांनी कर्तव्य फाउंडेशनचा या निस्वार्थ समाजसेवेचं तोंड भरून कौतुक केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गजानन राहेकर सर यांनी तर आभार प्रदर्शन सचिन चव्हाण सर यांनी केलं। आजच्या काळात समाजाला अशा संस्थांची गरज आहे, कारण एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या हातात पुस्तक देणं म्हणजे त्याच्या आयुष्याला नवी दिशा देणं। परत एकदा कर्तव्य फाउंडेशनच्या संपूर्ण टीमला मनापासून सलाम।